नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या ऑनलाईन ट्विटर या यूट्यूब चॅनलवर विशाल सोनवणे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कालच मी MSc पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला काल एक मेल पाठवला होता. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की MHA-TETचा जो काही अर्ज भरले आहेत विद्यार्थ्यांनी, त्याच्यामध्ये दुरुस्तीचा जो काही ऑप्शन आहे तो उपलब्ध करून द्यावा. तर त्या विषयान्वये मी ईमेल केला होता. तर तो मेल मी असं लिहिलं होतं की हे MSc पुणेला लिहिलेलं आहे. तर कोटेड टेक्स्ट दाखवतो मी. तर सब्जेक्ट लिहिलं होतं मी MHA-TET नोव्हेंबर 2024 अर्ज दुरुस्ती ऑप्शन उपलब्ध करून देण्याबाबत. तर महोदय, उपरोक्त विषयांमुळे आपणास कळू इच्छितो की बहुतेक उमेदवारांचे अर्ज हे भरताना चुकले आहेत. त्यांच्यासाठी सीटेटच्या धर्तीवर आपण ही अर्ज दुरुस्तीचा ऑप्शन उपलब्ध करून द्यावा की जेणेकरून उमेदवारांचे आर्थिक नुकसान व मानसिक नुकसान होणार नाही. त्याचा जरूर विचार व्हावा ही नम्र विनंती. कृपया लवकर प्रतिसाद द्यावा हीच एका शिक्षकाची विनंती. अशा पद्धतीने मी आपल्या प्राथमिक शिक्षक ग्रुपच्या वतीनं आणि आपल्या टीमच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी MScला हा मेल केला होता. तर त्यांचा रिप्लाय आला आहे. तर त्यांनी असं सुचवलं आहे की हे महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या MHA-TET या संकेतस्थळावर जाहिरातीचे अवलोकन करावे. म्हणजेच त्यांचं म्हणणं काय आहे की ज्यावेळेस तुम्ही फी फायनल पेड करता, सक्सेसफुल होते फी, तर ती फी जेव्हा सक्सेसफुल झाली त्यावेळेस तो जो काही अर्ज दुरुस्तीचा ऑप्शन आहे तो आपल्याला मिळत नाही. तुम्हाला जर काही अर्जात दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी फी भरण्या अगोदरच आपलं जर फॉर्म हा व्यवस्थित वाचून घ्या. आणि आता ज्यांना दुरुस्ती करायची आहे त्यांना मला नाही वाटत ते ऑप्शन आपल्याला देतील. त्यापेक्षा आपण परत दुसरा फॉर्म भरावा. आता त्याला पर्याय नाही विद्यार्थी मित्रांनो. 1000-1200 रुपये जातील, परंतु ते आपल्याला करावंच लागेल, कारण हा आयुष्याचा प्रश्न आहे मित्रांनो. तर पहा, ही एक महत्त्वाची अपडेट होती. धन्यवाद मित्रांनो.